वरतून जे पाणी येतं ना ते डायरेक्ट विहिरीमध्ये जातं पूर्ण. बघितलं याला काटे येतं, हे दाणे ना पक्षी खाऊच नाही शकत. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आता संध्याकाळचे 4 वाजलेले. हा मी सेपरेट व्हिडिओ याच्यामुळे बनवतो आहे कारण कदाचित मला उद्या पुण्याला जायचं आहे आणि पुण्याला जायचं आहे त्याच्यामुळं जर मी 5-6 दिवसानंतर जर हा व्हिडिओ बनवला तर तेव्हा दाखवायला काहीच राहणार नाही, तेव्हा डायरेक्ट आउटपुट असेल. आता एक काम चालू आहे. आम्ही जे दुसरं एक शेत आहे, मी मागे दाखवलं होतं, आम्ही त्याच्यामध्ये गहू केलेला होता आणि 3 एकर शेत आहे. तू थोडं वेगळ्या साईडला, या साईडला आहे. तर तिथं आहे ना एक काम चालू आहे, ते तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आलेलो आहे. मी घाईघाईमध्ये आलेलो आहे थोडं. आता मी तुम्हाला तिथं जातो, शेतामध्ये घेऊन, त्या वावरामध्ये घेऊन जातो आणि दाखवतो. तीर्थ आलेला आहे माझ्यासोबत, आम्ही दोघं आलेलो आहे. आणि ऊन भरपूर आहे, अजून असं ऊन आहे साधारणतः भरपूर आहे. काय आलं हे कोणाच तरी शेततळ आहे बाजूला. चला आता मी घेऊन जातो तुम्हाला त्या शेतामध्ये. तर ते शेततळ होतं त्याच्या दुसऱ्या साईडला आलेलो आहे आम्ही. आणि इथं रस्ता नाही यायला प्रॉपर. तर हे शेजाऱ्यांचं वावर आहे आमच्या. इथं बाजरी होती आणि इथं गाडी लावलेली आहे सावलीमध्ये. आणि मी तुम्हाला ती बाजरी दाखवतो आता त्यांची कशी. पहिली तर आलोच आहे म्हणून दाखवतोय, नाही तर नसती दाखवली. तर ही जी बाजरी आहे ना, हिच्या कणसाला काटे असतात. तर त्या काट्यामुळे ना जे पक्षी राहता ना ते दाणे खाऊ नाही शकत. तर ह्या प्रकारे हा वाण डेव्हलप केलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, बघितलं याला काटे येतं, हे दाणे ना पक्षी खाऊच नाही शकत. यांच्या चोचीमध्ये घुसता, हे नाकाला वगैरे लागता. तर ही अशी बाजरी आहे. तुम्ही बघितलेली का अशी बाजरी? मला कमेंट्स करून नक्की सांगा. मला ह्या व्हरायटीचं नाव नाही माहिती आहे काय, पण ही अशी आहे. आणि हाताला टोचते बरं काही काटे, म्हणजे नॉर्मल अशा हातात घुसत नाही पण टोचता थोडेसे. पक्ष्यांना जास्त टोचू शकता. ती अशी होती काट्याची बाजरी. म्हणजे पक्षी वगैरे खाण्यापासून राखण करायची गरज नाही म्हणली मग तुम्हाला. आमच्या शेजाऱ्यांची आहे ही बाजरी. तर चला आता मी तुम्हाला अपडेट दाखवतो. तर अपडेट हाच होता की इथं आम्हाला 3 एकर क्षेत्र आहे ह्या साईडला. आणि हे जेव्हा वावर घेतलं होतं आम्ही 1 वर्ष आधी, मागच्या वर्षीचं एक पूर्ण पीक खाल्लेलं आहे आम्ही याचं. आणि आता उन्हाळा आहे, कडक उन्हाळा आहे. आणि ह्या वावरामध्ये एक विहीर होती. ती विहीर साधारणतः 4 ते 5 परस होती. म्हणजे 35 फूट असेल साधारणतः, 35-40 फूट कदाचित. तर ती विहीर आहे ना होती आणि तिला काही पाणी नव्हतं, दगड लागलेला होता खाली. तर दगड लागल्यामुळे ना तिच्यामध्ये काही असं पाणी येत नव्हतं. आणि दुसरा प्रॉब्लेम असा होता की ती ग्राउंड लेवलला होती, म्हणजे खालीच बांधलेली होती. मी तुम्हाला दाखवलं ती कशी खाली बांधलेली होती. आणि वरती जे वावर आहे आमचं, म्हणजे वरतून असं लांबणीचा पट्टा आहे हा. वरतून जे पाणी येतं ना ते डायरेक्ट विहिरीमध्ये जातं पूर्ण. तर अशा प्रकारे होती ती, ग्राउंड लेवललाच होती. तर आता समोर जे तुम्हाला दगड दिसत आहे ना ते त्याच विहिरीचे. 2 पलटी मारलेला आहे त्या लोकांनी, म्हणजे 2दा सुरून घेऊन पूर्ण मटेरियल वरती काढलेलं आहे. साधारणतः इतकं मटेरियल निघलेलं आहे तिचं, समोर दिसतं आहे. भरपूर मोठमोठाले दगडं पण आहे. आणि खाली तुम्हाला गाळ निघलेला दिसत असेल. तर त्यांनी जवळपास 5 फूट गाळही काढलेला आहे. आणि 5 फूट गाळ आणि 2 फूट दगडंही काढलेले फोडून. आणि साधारणतः ते बघा समोर अशा प्रकारे लोक राहत आहे. ते उघड्यावरच राहत आहे, उन्हातच राहत आहे, डायरेक्टली इतकं कडक उन्हामध्ये राहत आहे. आता मी तुम्हाला विहिरीकडे घेऊन जातो. तीर्थाला मी इथंच थांबायला सांगितलं आणि विहिरीकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. आता बघू शकता तुम्ही कशी ग्राउंड लेवलला आहे ती. तिचा जे कडा आहे, काठ आहे ते वरती घेतलेले नाही आहे, जमीन लेवललाच आहे. त्याच्यामुळं पाणी आलं की डायरेक्ट विहिरीमध्ये जात होतं. तर आता आहे ना विहिरीमध्ये सुरुंग घ्यायचं काम चालू आहे. आणि सुरुंग घेतल्या म्हणजे होल करता एक दगडामध्ये, त्याच्यामध्ये तोटे किंवा त्याला सुरुंग म्हणू शकता तुम्ही. जेलेटिनच्या कांड्या पण म्हणतात त्याला. तर त्या टाकायच्या आणि नंतर स्फोट करायचा, जेणेकरून की दगड फुटेल आणि मग ते मटेरियल बाहेर काढायचं. आणि तो धूरही तो दगडाचाच होता, धूळ होती ती एकंदरीत दगडाची. जे खाली दगडाला होल पाडायचं काम चालू होतं त्याच्यामुळे धूळ होती. तर साधारणतः इतके दगडं बाहेर निघालेले आहे. साधारणतः असं काम चालू आहे आणि ही ग्राउंड लेवलला आहे. त्याच्यामुळं ही व्यवस्थित पाडून, म्हणजे त्या विटा काढून व्यवस्थित सिमेंटची कंगणी करायची आहे त्या विहिरीला. आता मी तुम्हाला दगड दाखवतो साधारणतः कसा आहे. काळा पाषाणच आहे पूर्णतः आणि भरपूर तापलेला आहे उन्हामध्ये. तो असा दगड आहे, एकदम अनकुची आला लागला तर डोकं फुटेल डायरेक्ट एखाद्याचं, असा दगड आहे. ह्या दगडाचं पण काहीतरी नियोजन करावं लागेल, कारण इतकं मटेरियल आम्ही शेतामध्ये नाही ठेवू शकत.
खडीवाले वगैरे लोक घेऊन जातात त्याला शक्यतो, पण बघू आता पुढे काय होतं. आणि मी हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढाच होता, की हे जे लेबर आहे, राजस्थानी लेबर आहे, बघा कसं राहतं. डायरेक्ट उन्हामध्ये राहता, काहीही पर्वा नाही करत ते. लहान लहान मुलं पण आहे, विहिरीच्या आसपासच खेळत राहता आणि महिला वर्गांचाही खूप मोठा सहभाग आहे त्यांच्यामध्ये. तर हे इथं चहा बनवलेली दिसती त्यांनी. ही चूल आहे, हे साखरपत्ती आहे, हे असं आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश होता, की तुम्हाला दाखवायचं होतं. जर मी 5 दिवसांना बनवला ना, म्हणजे 5 दिवस मी राहणार आहे पुण्याला आणि त्याच्यानंतर जर व्हिडिओ बनवला ना, तर तोपर्यंत विहीर पण त्यांची खोदून होऊन जाईल आणि कदाचित हे लोक निघून पण जातील. तरी पण मला दाखवायचं होतं. आता सुरुंग चालू आहे, पण ते क्रेन जे असतं आमच्याकडे त्याला किरण म्हणतात. तर किरण जे ना ते महिलाच वर्ग चालवतो त्यांचा. जेंट्स जे आहे ते पूर्ण खाली असता, मटेरियल वगैरे हे करायला भरून देता माडीमध्ये आणि मग वरती येते, मग ते काढता आणि महिलाच मेनली चालवता किरण वरती. आणि असं आहे, हेच दाखवायचं होतं. आता ही विहीर कशी दिलेली आहे आम्ही, तर ही विहीर दिलेली खोदायला 7,000 रुपये पर फीटना, प्रत्येक फुटाचे 7,000 रुपये. तर आम्ही विहीर खांदणारे 10 फूट विहीर खांदणारे, तर साधारणतः ते 70,000ची विहीर असणार आहे म्हणजे खोदायचं. आणि गाळ त्यांनी साधारणतः, कारण तुम्हाला मी दाखवलं विहीर जी ना ती एकदम ग्राउंड लेवलला होती, त्याच्यात पाणी आलं ना डायरेक्ट विहिरीमध्ये जात होतं. त्याच्यामुळं विहिरीमध्ये जवळपास 5 ते 6 फूट गाळ पण होता, तो पण त्यांनी काढला होता. तर त्याचे वेगळे पैसे असतात, ते किती नाही हे मला माहीत नाही. कदाचित 3 ते 4,000 रुपये फुटाना गाळाचे पण पैसे असणार आहे. आणि अजून त्यांना काय द्यावं लागतं, खाण्यासाठी गव्हाचं किंवा बाजरीचं पीठ द्यावं लागतं. ही एक त्यांची डिमांड असती. बाकी दुसरं काही नाही. पाण्याची वगैरे सोय, टाकी वगैरे दिलेली पाणी स्टोअर करण्यासाठी त्यांना. लाईट वगैरे तिथं आहे अवेलेबल, कोटेशन असतं विहिरीचं त्याच्यामुळं. तर हे असं होतं. हे मला तुम्हाला हालाकीमध्ये कसं जगताय लोक हेच दाखवायचं होतं. कारण ऊन भरपूर आहे, तुम्ही समजू शकता. मे आहे आणि त्या इतक्या कडकडत्या उन्हामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे लोक काम करत असतात. तर असं जीवन आहे. आणि असं नाही का सावलीमध्ये बसलेले आहे, ते उन्हामध्येच बसलेले आहे. सध्या मी तुम्हाला मुलं दाखवले असेल, ते उन्हामध्येच बसलेले. सावली झाडं आहे तिथं वगैरे, पण झाडामध्ये काही बसलेले नाही, झाडाच्या सावलीत काही बसलेले नाही, ते उन्हामध्येच आहे. तर असं जीवन होतं यांचं. आशा आहे हा व्लॉग तुम्हाला आवडेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.